माझी कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। भाई ने भेजा है पैसे के वास्ते। पैसे? हो पैसे। 2 दिवसाची मुदत दिली होती ना तुम्हाला। कारण तुमच्या आणि माझ्या घरामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। एकदा का त्याच्या फॅमिलीचा पत्ता लागला का सगळी फॅमिलीच उचलून आणू इकडं। कसा केस लढत नाही ती मग बघू। काय व्याजाने? हो व्याजाने। व्याजाने पैसे दे, सगळे पैसे परत करीन, पण पैसे मला उद्याच हवेत। हर्ष पण अरे एवढ्या लवकर मी कुठून पैसे आणणार एवढे? काय बोलतेस तू प्रियंका? धनाजीराव मानेंच्या प्रॉपर्टीची मालकीण झालीस तू आता। तुझ्या भावाच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली असतं तू। मग आता काय अडचण आहे? सरळ जायचं बँकेत काढायचे पैसे, दॅट्स इट। हर्ष तुझा काहीतरी गैरसमज होतो, एवढे पैसे बँकेत नसतील। धनाजीराव मानेंच्या बँकेच्या अकाउंटमध्ये किमान 50 करोड रुपये तरी असायलाच हवे। हर्ष एवढे पैसे नाही आहेत बँकेत। माझ्याशी खेळ खेळू नकोस प्रियंका। आगीशी खेळशील ना जळून खाक होशील। हर्ष अरे अरे खरंच एवढे पैसे नाही आहेत बँकेत। त्या राजाराम पांढरेंनी काय केले कोण जाणे। प्रियंका खोटं बोलू नकोस प्लीज। हर्ष तू काही काळजी करू नकोस। मी आले ना आता, तर तू कसलीच काळजी करू नकोस। प्रियंका प्लीज डोंट टेक इट लाईटली। हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। मी जर पैसे परत करू शकलो नाही तर ते गुंड जीव घेतील माझा, मारून टाकतील मला ठार। मला पैसे हवेत, मला पैशाची गरज आहे, मला पैसे हवेत बस। मला काही ऐकायचंच नाहीये, मला पैसे हवेत। ठीक आहे मी प्रयत्न करते। प्रयत्न नको आहेत, पैसे हवेत पैसे। डोंट वरी हर्ष, मी नक्की प्रयत्न करते काहीतरी। पण तू रागवू नकोस माझ्यावर हर्ष। हर्ष आय लव्ह यू हर्ष। ते असं काही करतील असं वाटलं नव्हतं बाई। म्हणजे वागण्या बोलण्यावरनं चांगले वाटतात का ते? काय वाईट काय केलंय त्यांनी? फक्त लग्नाची मागणीच तर घातली आहे ना, अजून काय? हो पण बाबा तुम्हाला काय वाटतंय? मी स्वतः त्यांना भेटले, ते खरंच मला खूप चांगले वाटले, कर्तृत्ववान आहेत, मनाने खरे आणि प्रामाणिक वाटले। शिवाय ते गरिबीतून वर आलेले असल्याने त्यांना चांगल्या वाईटाची चांगली पारख आहे। खरं सांगू का, त्यांच्यात खोट काढायची म्हटली ना तरी शोधूनही खोट सापडणार नाही असे आहेत ते। हो पण सावरे, अगं त्यांच्या कुटुंबाचं घराण्याचं काय ग? आपल्याला तर त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये। मला माहिती आहे,
त्याचे वडील त्याच्या लहानपणीच वारले. आईने काबाड कष्ट करून त्याला लहानाचं मोठं केलं. त्यानं जिद्दीनं शिक्षण पूर्ण केलं. माझ्या एका मित्रानेच त्याला शिक्षणासाठी मदत केली आहे. इथे गोंदियालाच शिकलाय तो. आहे चांगला मुलगा आहे, पण तरीही अजून स्थिरस्थावर नाहीये. स्वतःच्या पायावर नीट उभा नाहीये. घरची गरिबीच आहे. बाबा पण ते प्रयत्नशील आहेत. माझी खात्री आहे ते नक्की लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहतील. आणि गरिबीचं काय? पैशाने श्रीमंत असूनही मनाने गरीब असणाऱ्या माणसांपेक्षा हा माणूस नक्कीच चांगला आहे. शिवाय अंतराची सगळी परिस्थिती माहिती असूनही तिला आपलंसं करण्याचा मोठेपणा दाखवलाय त्याने. त्याला अजून काय हवंय बाबा? बरं, अंतराचं काय म्हणणं आहे? तिला सुद्धा ते आवडतात. ते म्हणाले फक्त दया दाखवण्यासाठी किंवा फक्त उपकाराच्या भावनेने ते तिला आपलंसं करत नाहीये, तर त्यांचं तिच्यावर प्रेम आहे खरंच. आणि म्हणून त्यांना तिच्याशी लग्न करायचंय. फक्त आता तुमच्या परवानगीची गरज आहे बाबा. सावरे, तुला पसंत आहे ना? झालं तर मग माझं काहीही म्हणणं नाही. बाबा खरंच मी आत्ताच्या आत्ता ही आनंदाची बातमी अंतराला जाऊन सांगते. सावरे, माझी मोठी काळजी मिटली बघ. चहा घेणार? हे बघा शार्दूल माने, तुम्ही जे काही केलंय ना ते खरं खरं सांगून टाका. ते तुमच्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे तुमचा आणि माझा वेळ वाचणार आहे. त्यामुळे जे काही घडलंय ते सगळं मला खरं खरं सांगा. मी काहीही केलेलं नाही आहे. आय एम इनोसेंट. इनोसेंट? तुम्ही इनोसेंट? कसं समजायचं तुम्हाला इनोसेंट? तुमच्या त्या बायकोने? बायकोच ना? प्रियंका राव तुमची बायको आहे की? कसं आहे, जनरली एखादी बायको आपल्या नवऱ्याला असं फसवत नाही. व तिने वाट लावली आहे तुमची. स्वतः तुमच्या इस्टेटीवर मजा करते आणि तुम्हाला इथं पाठवलंय खडी फोडायला. हो, तिला काय बोलायचं नाही? हाय रे कर्म. अहो काय शार्दूलराव, अजूनही तुमचा त्या बाईवर विश्वास आहे? ओ, एक नंबरची लुच्ची आणि बदमाश बाई आहे ती. मी तुम्हाला हे आधीही सांगितलं होतं, पण त्या बाईने तुम्हाला जाळ्यात अडकवलंय. त्या गाव भवानीसाठी तुम्ही आपल्या सती सावित्री सारख्या बायकोला दूर लोटलंय. जिने तुम्ही बरं व्हावं म्हणून तुमची काळजी केली, तुमच्या आजारपणात तुमची शुश्रूषा केली, तुमची काळजी घेतली. त्या बाईलाच तुम्ही त्या भवानीसाठी दूर लोटलं. अजूनही शुद्धीवर या, नाहीतर त्या प्रियंकासाठी तुम्हाला सगळं आयुष्य तुरुंगात काढावं लागेल. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मला काय करायचं आणि काय करायचं नाही हे मला शिकवू नका. मी खरं सांगतो, मी काही केलं नाही. मी निर्दोष आहे. ठीक आहे, मी समजावण्याचं काम केलं. बाकी तुमची मर्जी.
प्रेम स्वार्थी नसतं नेहा. आपण दुसऱ्या माणसावर प्रेम करतो ते त्याच्यावर प्रेम करण्यातून आपल्याला जे समाधान मिळतं त्यासाठी. त्या बदल्यात त्यांनीही आपल्यावर तेवढंच प्रेम करायला हवं. अशी अट घालून प्रेम नाही करतायत. करू नये. तुझं शार्दूलवर अजूनही प्रेम आहे मनापासून. म्हणून तुला त्याची काळजी वाटते, त्याची मदत करावीशी वाटते. तर तू त्याची मदत कर. त्यांनी तुझा विचार केला नाही म्हणून काय बिघडलं? तू तू तुझ्या प्रेमाचा विचार कर आणि त्याला मदत कर. त्यातून तुला जो आनंद मिळेल, जे समाधान मिळेल, ते वेगळंच असेल. हे सगळं कसं जमतं ग तुला? हे म्हणजे मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकातून वाचते, लोकांकडून ऐकते, पण तसं वागणं नाही जमत मला. तुला कसं जमतं? कोणी शिकवलं तुला हे? माझ्या संसाराने. खरंच नेहा, संसार म्हणजे एक शाळाच असते आणि आपण पदोपदी या संसाराच्या शाळेत काही ना काही शिकत असतो. चुलीवर भाकऱ्या भाजताना आपल्या हाताला चटके बसतात. त्यातून आपण शिकतो की आयुष्यात कष्ट केल्याशिवाय, त्रास घेतल्याशिवाय कधी फळ मिळत नाही. घरातली कुठलीही गोष्ट आपण सगळ्यांमध्ये वाटून खातो. मग तो छोटासा तीळ का असेना, त्यातून आपल्याला समानतेची आणि इतरांचा विचार करण्याची दृष्टी मिळते. आपसात जर भांडण तंटे असतील तर आपण सामोपचाराने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला आपला संसार टिकवायचा असतो, घर सांभाळायचं असतं. त्यासाठी प्रसंगी आपण आपला राग गिळतो आणि प्रेमाने सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो. करायच्याच असतात. खरंच नेहा, या सगळ्या गोष्टी आपण शाळेत फक्त शिकतो, पण त्या अनुभवायला मिळतात त्या संसार केल्यानेच. आणि म्हणूनच संसार ही जगातली सगळ्यात मोठी शाळा आहे. दया, माया, प्रेम, ममता, शांती, सहनशक्ती, हे सगळं संसार केल्यानेच आपल्या अंगी येतं. काय ग, अशी काय बघतेस? इतकं छान बोलतेस ना तू, ऐकत राहावंसं वाटतं. फक्त ऐकू नकोस, ते अंगी बांधवण्याचा पण प्रयत्न कर. ताई, एक विचारू? विचार ना. हर्षवर्धन आजही तुझ्याशी तसेच वागतात? नाही, त्यांच्यातही थोडासा बदल झालाय. खरं सांगायचं तर अजून बऱ्याच गोष्टी बदलायला हव्यात. पण नेहा, मी त्यांचं वागणं बदलायला नाही जात. ते जसे वागतायत तसं त्यांना वागू देते. आणि मी माझंही वागणं बदलत नाही. कारण मला माहिती आहे, माझं प्रेम खरं आहे. माझी तत्व, माझा उद्देश खरा आहे. मला माझा संसार सांभाळायचा आहे, मोडू द्यायचा नाही. माझी खात्री आहे कधी ना कधी ते नक्की बदलतील. कारण राग, क्रोध हे आगीसारखे असतात आणि खरं प्रेम
पाण्यासारखं असतं आणि पाणी नेहमीच आगीला विझवतं. म्हणूनच नेहा, खऱ्या प्रेमाचा मार्ग हाच खरा मार्ग आहे. तू कधीही सोडू नकोस. चला आता झोपूया. आता लहानपणी बाबा यायचे ना आपल्याला रागवायला, तसं परत येतील. काय ग पोरींनो, किती उशीर झालाय. तुम्हाला झोपायचं नाहीये का? सकाळी लवकर उठायचंय ना. चल चल. हां बोला वरुण. काय करतेस? काही नाही. ॲक्च्युली शारदा, मी विचार करत होतो की एका कामानिमित्त पुण्याला जायचं म्हणतोय. बर. म्हटलं अनायसे तिकडे जातोच आहे तर मोठ्या भावाला भेटून येतो, आपल्याविषयी बोलतो. तुला काय वाटतं? म्हणजे हो चालेल. शारदा, मला असं वाटतंय की तू बरोबर आली असतीस तर. मी? हां, म्हणजे तू जर माझ्या बरोबर आलीस तर माझ्या घरच्यांची तुझी ओळख होईल आणि माझं घरही पाहता येईल तुला. बघ, म्हणजे तुला जमत असेल तर ना. कधी जायचं आपल्याला? कधी म्हणजे लवकरच, म्हणजे 1-2 दिवसात. मी तयार आहे. थँक्स शारदा. मला खात्री होती तू माझ्याबरोबर येशील म्हणून. खरं सांगू शारदा, तुला पाहून माझ्या घरचे खूप खुश होतील. आणि काय? वरुण, मला वाटतं कुणीतरी आलंय. मी बघते, तुम्ही होल्ड करता का प्लीज? मी नंतर करते. कोणाशी बोलत होतीस फोनवर? वरुणशी? हे बघा, त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. नाही, त्याच्याशी माझा संबंध नाहीच आहे. माझा संबंध आहे फक्त तुझ्याशी. हर्ष, आपले संबंध कधीचेच संपलेत. असं बोलून काही होत नसतं शारदा. बोलून संबंध जुळतही नाहीत आणि तुटतही नाहीत. स्वतःच्या मनाला विचार एकदा, म्हणजे तुलाच कळेल तुझं माझ्यावर अजूनही किती प्रेम आहे ते. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. शारदा, कोणाच्या तरी बोलण्यात येऊन तू उगाच. हर्ष प्लीज, मला माझं बरं वाईट कळतं. कुणाचं ऐकून वागणाऱ्यातली मी नाहीये. आणि जर तसं असतं तर तुमच्यावर कधी प्रेमच केलं नसतं हो मी. मला बऱ्याच जणांनी सांगितलं, वॉर्न केलं, पण तरी मनापासून प्रेम केलं मी तुमच्यावर. नंतर कळलं मला की मीच चुकले. त्या लोकांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. शारदा, तू समजतेस तितका वाईट नाहीये मी. मी सुद्धा खूप मनापासून प्रेम केलं तुझ्यावर. उपकार केले तुम्ही माझ्यावर. मीच चुकले. मलाच तुमच्यावर प्रेम करता आलं नाही. जमलंच नाही हो मला. हात जोडते मी तुमचं. माफ करा मला. पण आता इथून निघून जा. शारदा, माझ्यातून जी काही चूक झाली आहे त्याची जाणीव झाली मला. झाली आहे ना जाणीव? मग पुन्हा इथे येऊ नका प्लीज. माझं आयुष्य मला जगू द्या. आणि मी काय करू? मी कसा जगू? ते गुंड कधी जीव घेतील माझा.
त्यांच्या बंदुकीतली गोळी कधी छातीत घुसेल माझ्या होत्याचं नवतवून जाईल एका क्षणात, मरून जाईन मी. तुला काही फरक पडणार नाही. शारदा, एवढी कठोर कशी काय झालीस तू? तुला माझ्या भावनांची कदर नाही मी समजू शकतो एक वेळ, पण तुला आता माझ्या जीवाचीही कदर नाही राहिली. मी मेल्याने तुला काहीही फरक पडत नाही? नाही. आणखी काय ऐकायचंय? शारदा, मी हात जोडतो तुझ्या समोर. प्लीज वाचव मला, प्लीज. माझ्या मृत्यूचं पाप स्वतःच्या डोक्यावर घेऊ नको शारदा. मला फक्त तूच वाचवू शकतेस. प्लीज प्लीज शारदा, मला वाचव. त्या हर्ष प्लीज. तुमच्या बोलण्याने मला काहीही फरक पडणार नाही. जा इथून. ठीक आहे, जातो मी, पण उद्या पुन्हा येईन माझ्या जीवाची भीक मागायला. तोपर्यंत विचार करून ठेव, मला माझ्या जीवाची भीक घालायची का मला आकलून द्यायचं ते. कारण मला आता